एकीकडे सुप्रीम कोर्ट ललिता कुमारी व्हर्सेस स्टेट ऑफ यूपीच्या जजमेंटमध्ये म्हणते की जर विश्वसनीय खात्रीलायक सूचना प्राप्त झाली असेल तर विदाऊट एनी डिले इमिजिएटली FIR रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. परंतु पोलीस जर असं करत नसतील तर समाजामध्ये अराजकता पसरेल. सखी मोहम्मद व्हर्सेस स्टेट ऑफ राजस्थान यामध्ये सुद्धा हेच सांगितलेले आहे. परंतु आता आपल्या देशामध्ये नवीन कायदे लागू झालेले आहेत. 3 क्रिमिनल लॉजमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एका कायद्यानुसार पोलीस तुम्हाला सर्रासपणे FIR रजिस्टर्ड करण्यास नकार देऊ शकतात. म्हणजेच त्यांचा हा नकार कायद्यानुसार असेल. कोणताही अपराध जर तुमच्यासोबत झाला असेल आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले FIR करण्याकरिता, जसे की याबद्दल सुप्रीम कोर्ट सांगते की दखलपात्र अपराधाची सूचना प्राप्त होताच त्याची FIR व्हायलाच पाहिजे. आणि पोलीस जर तसे करत नसतील तर ते अकॉर्डिंग टू सेक्शन 166 अँड 166A नुसार गुन्हा करतात. म्हणजे आतापर्यंत IPCच्या या सेक्शन्सनुसार पोलिसांवरच गुन्हा नोंद होऊ शकत होता. परंतु आता नवीन कायद्यानुसार हे सेक्शन्स बदललेले आहेत. सेक्शन 166 व सेक्शन 166A आता सेक्शन 198 व 199 असे झालेले आहेत. परंतु आता पोलिसांनी जर तुमची FIR केली नाही तर यापुढे ते कोणताच अपराध करणार नाहीत. जो जुन्या कायद्यामध्ये अपराध होता तुमची FIR रजिस्टर्ड न करणे, आता त्यांचे FIR रजिस्टर्ड न करणे हे कायद्यानुसार असणार आहे. या नवीन BNSS मध्ये एक सेक्शन आहे सेक्शन 173. या सेक्शननुसार ज्या व्यक्तीसोबत अपराध घडलेला असेल तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेला व ज्याने तो अपराध केला त्याच्या विरुद्ध जर त्याने केलेला हा अपराध 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेस पात्र असेल तर येथे पोलीस तुम्ही दिलेली माहिती ही विश्वसनीय आहे की नाही, खात्रीलायक आहे की नाही याची तपासणी करतील. जर तुम्ही दिलेली माहिती विश्वसनीय खात्रीलायक वाटली तरच FIR रजिस्टर्ड केल्या जाईल. बट ॲक्च्युली अशा केसेस रोजच घडत असतात ज्यामध्ये गुन्हा घडून सुद्धा पोलीस FIR रजिस्टर्ड करत नाही. म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स घडून सुद्धा FIR रजिस्टर्ड केल्या जात नाही. आणि आता या नवीन कायद्यानुसार त्यांचे हे FIR रजिस्टर्ड न करणे कायदेनुसार असेल, कायद्याप्रमाणे असेल. म्हणजे तुम्ही दखलपात्र अपराधाची माहिती पोलिसांना दिली तर तुम्ही दिलेल्या या माहितीची शहानिशा करण्याकरता ते वेळ घेऊ शकतील आणि हा कालावधी 14 दिवसांपर्यंतचा असू शकतो. याबद्दल अतिशय भयानक परिस्थितीमध्ये समाजामध्ये निर्माण होणार आहे. कारण ज्यांच्यासोबत गुन्हा खरंच घडतो, जे गुन्ह्याचे खरंच बळी ठरतात, त्यांच्याकरिता अतिशय दयनीय अवस्था निर्माण होणार आहे. कारण पोलीस जेव्हा विश्वसनीयतेची खात्रीची चौकशी करतील तुम्ही दिलेल्या माहितीची, तेव्हा यामध्ये बऱ्याच चुकीच्या घटना घडू शकतात. पोलीस याकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकतात. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने याआधी दिलेल्या जजमेंटला बाजूला करून असे कायदे पास केले गेले आहेत. या FIR दाखल करण्याबद्दल याआधी सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट्स दिलेले आहेत त्या सर्व जजमेंटला बाजूला करून असे कायदे पास करणे अतिशय चुकीचे आहे. या कायद्यांमध्ये लवकरात लवकर बदल करणे आवश्यक आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्टापुढे जेव्हा हा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा नक्कीच सुप्रीम कोर्ट यामध्ये बदल करेल आणि लगेच दखलपात्र अपराधांची FIR रजिस्टर्ड करण्यास आदेशित केल्या जाईल. तर सांगायचं तात्पर्य हेच की यामुळे व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. यामुळे अपराध करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि चांगल्या लोकांना याचा खूप त्रास होईल. कारण पोलीसच तुम्ही दिलेली माहिती विश्वसनीय आहे की नाही, खात्रीलायक आहे की नाही हे चेक करतील. आणि जर तुम्ही दिलेली माहिती विश्वसनीय नाही वाटली, खात्रीलायक नाही वाटली तर ते FIR करणार नाही. आणि त्यातही ते 14 दिवस घेऊ शकतील. आणि या 14 दिवसानंतर सुद्धा तुमची FIR होईलच याची काही गॅरंटी नाही. ते तुम्हाला परतही पाठवू शकतात. आणि त्यातही 3 वर्षापर्यंत शिक्षेस पात्र असलेले अपराध याची FIR तर होणारच नाही. ते सरळ त्यांना कोर्टामध्ये जाण्यास सांगतील. आणि यामुळे सर्वसाधारण लोक, याहीपेक्षा जे गरीब आहेत ज्यांची ऐपतच नाही, त्यांचे अतिशय हाल होतील. सर्वसाधारण लोकांना याचा खूप त्रास होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच. धन्यवाद.